पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब राऊळ आणि मित्रपरिवाराने सुदृढ व सशक्त लोकशाहीसाठी 15 एप्रिल पासून एक अभिनव मतदान जनजागृती अभियान सुरू केलं असून 13 मे पर्यंत हे अभियान जिल्ह्यात चालू राहणार आहे। 100% मतदान देश का सन्मान या नावाने सुरू केलेल्या या अभियानात त्यांनी एका कारवर रंगीबिरंगी स्वरूपात विविध घोषणांचे स्टिकर चिटकवून मतदान जनजागृती रथ सजवलाय। तसेच या रथावर एक स्पीकर बसवलेला असून खानदेशातील सुप्रसिद्ध कवी मनोहर आंधळे यांनी रचलेलं आणि नायब तहसीलदार प्राजक्ता केदार यांनी गायलेलं मतदार जागृती गीत सुद्धा गावोगावी ऐकवले जाते। त्यामुळे जाईल तिथे हा मतदान जनजागृती रथ आकर्षण ठरत असून नागरिक उत्सुकतेने विविध घोषवाक्य वाचत आणि ऐकत आहेत। त्यामुळे स्वयंप्रेरणेने आणि स्वखर्चाने सुरू केलेल्या तसेच कोणत्याही पक्ष आणि पार्टीशी संबंध नसलेल्या या अनोख्या मतदान जनजागृती अभियानाचं सर्वत्र कौतुक करण्यात। नमस्कार, माझं नाव रावसाहेब राऊळ, राहणार नगरदेवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा भारत निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा केली त्यावेळेस आम्ही इथं जवळच कट्ट्यावर अनेक मित्रमंडळी बसलेलो होतो आणि एक सहज असा विचार आला की लोकसभेचं निवडणूक म्हणजे ही देशाची निवडणूक असते आणि ती देशाचा खूप मोठा महत्त्वाचा भाग असतो। तर आपण सुद्धा मित्रमंडळींनी देश कार्यासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे असा विचार आला। त्या कट्ट्यावर बसून विचार केला आणि काय करता येईल असा विचार करताना एक संकल्पना डोक्यात आली आणि तिला आम्ही गतिमान केलं। ती संकल्पना अशी की आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्या संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त गावांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल तेवढ्या जास्तीत जास्त गावांपर्यंत जाऊन आपण लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करूया। तर त्यासाठी आम्ही मित्रमंडळींनी खर्चामध्ये सहभागी झालो। एका मित्राने गाडी उपलब्ध करून दिली, कोणी थोडे पैसे दिले, कोणी डिझेलचा खर्च सहन केला, कोणी 4 दिवसांचा खर्च सहन केला, कोणी वेळ दिला, कोणी श्रम दिले आणि अशा पद्धतीने आम्ही आमच्या मतदान जनजागृती रथ तयार केला की ज्याच्यावर चारी बाजूंनी रंगीबेरंगी स्टिकर चिटकवलेले आहेत आणि जिल्हाधिकारी माननीय आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून साकारलेलं प्रचार गीत आम्ही त्या गाडीवर स्पीकरच्या माध्यमाने गावोगावी खेडोपाडी जाऊन लोकांना ऐकवतो आणि तिथं लोकांशी सुसंवाद साधतो आणि लोकांना मतदान करा असं आवाहन करतो। अशा पद्धतीने गेल्या 15 एप्रिलपासून आम्ही दररोज 10-12 गावांमध्ये जाऊन गल्लोगल्ली चौकाचौकांमध्ये जाऊन लोकांशी सुसंवाद साधतोय आणि लोकांना आवाहन करतोय की प्रत्येकाने मतदान करा आणि लोकशाही सुदृढ करा। तर असा हा एका कट्ट्यावर बसून एक संकल्पना तयार झाली आणि मित्रमंडळींमार्फत हे मिशन चालू आहे।